आम्ही सगळ्या लढ्यांमध्ये होतो. पण त्या लढ्यांची शूटिंग म्हणजे ती पावसातली जी लढाई आहे पाण्यातली, आम्ही साडी लढाई, ती जवळजवळ आम्ही 8 का 9 दिवस शूट करत होतो. बापरे. आणि रोज सकाळी आम्ही जी सुरू झालं, सुरुवातीला तिथे त्यांनी पाऊस पडतोय लिटरली, एवढा चिखल होता आमचं, एवढ्या चिखलात आम्ही होतो उभे. आणि सकाळी 6 वाजल्यापासून शिफ्ट सुरू व्हायची ते संध्याकाळी सनसेट झाला की पॅकअप. तोपर्यंत आम्ही त्या पाण्यातच आम्ही जेवायचो, पण तसेच भिजलेलं. आणि कंटिन्युअस आम्ही जिथे शूट करत होतो ना, तिकडे एक असं हे होतं, नदीचं पात्र होतं तिकडे, एवढं ते पाणी होतं. आणि असं नाही की कुठलं तरी गरम पाणी किंवा रादर टँकर बोलवले वॉर्म पाणी, नाही. आम्ही ते थंडीचे दिवस होते आणि तिकडे त्याच्यात ते पंप लावले होते पाईप टाकून, आणि त्या नदीतलंच पाणी, फक्त लंच ब्रेकला आम्ही बाहेर पडायचो आणि उन्हात बसायचो. नंतर आम्ही त्या पाण्यातच सगळे बरं त्या पाण्यात बऱ्याच वेळेला आपण ऐकतो ना मोठं, अरे वो बिस्लरी का पाणी उसका तालाब भरा है उसमें ना है वो ऐसे पाणी में नाही. 2 धरणात आम्ही शूट केलं ना, म्हणजे एका ठिकाणी तिथे म्हशी येऊन आंघोळ, गावातली माणसं म्हशी आणून तिथे आंघोळ करायचे, बायकाहून कपडे धुवायच्या तिकडे. नंतर हे जे आमचे घोडे होते सेटवरचे, ते घोडे त्या पाण्यात सोडायचे, त्यांची लीद तिकडे पडलेली असायची. तिथे बाजूला आम्ही शूट करत होतो. जो पाण्यातनं येण्याचा सीन आहे, आम्ही सगळे पाण्यातनं येतो तेव्हा आम्ही त्या पाण्यात, विक्की कौशल सकट सगळे होते त्या पाण्यात. आणि नंतर बाहेर पडल्यानंतर कंटिन्युटीसाठी आम्हाला भिजल्या अंगानेच राहावं लागायचं. तर जरी ते थोडं चुकलं की तिकडचंच बाल्टीतलं पाणी आणायचं अंगावर होतायचे सगळ्यांच्या. असं नाही की विकीसाठी वेगळं बिस्लरी ठेवलं आहे, तेच पाणी आणायचे. तर आम्ही होणार अरे वो डिब्बा तो अच्छा ले यार नाही सॉरी सर. पण काळजी सगळ्यांची व्यवस्थित, म्हणजे सगळ्याच बाबतीत काळजी, प्रोटेक्शन सगळ्यांसाठी होतं. पण तेच केलं आहे आणि त्यामुळे कदाचित म्हणून त्याच खऱ्या पाण्याचा आणि त्या खऱ्या मातीचा वास आमच्या सिनेमाला येतोय. हे ऐकायला ॲक्च्युली अजून जास्त आवडेल की लढायांचे जे सिक्वेन्सेस आहेत, शूट्स आहेत, कारण लढायांमधनंच तो सिनेमा पुढे जातो. म्हणजे सिनेमाचा बराचसा भाग हा सगळ्या त्या शौर्यावरती आणि लढाईवरती आधारित आहे. तर ही एका लढाईचा भाग आम्ही ऐकला, बुऱ्हाणपूर सगळ्यात मोठं शूट होतं, किंवा संगमेश्वर बद्दल बोललो खरं तर आपण. पण अशा वेगवेगळ्या लढायांच्या वेळेला कशी तयारी असायची आधी आणि कसं ते पॅशन दिसायचं सगळ्यांचं? प्रत्येक लढाईची रिहर्सल्स व्हायच्या. म्हणजे शूट करणार आहोत ना, त्याच्या आदल्या दिवशी जो सिक्वेन्स शूट करायचा आहे त्याची रिहर्सल आमची आधी व्हायची. अच्छा. हां. आणि मग त्याचीच रिहर्सल्स आमची तेव्हाही झाली होती 4-4.5 महिन्यात. मग अचानक काही अँगल्समुळे किंवा काही गोष्टींमुळे ना थोडेसे सिक्वेन्स बदलायला लागायचे. मग ते सिक्वेन्स रात्री आमचे मास्टरजी डिझाईन करायचे. मग आम्हाला एक दिवस गॅप टाकायचा. मग एक दिवस आम्ही जायचं सकाळी 7:30-8ला. मग दिवसभर आम्ही तिकडे ते जे सिक्वेन्स शूट होणार आहे त्या सिक्वेन्सची रिहर्सल करायची पूर्ण, आणि विथ कॉस्ट्यूम. असं नाही की मी शॉर्टवर गेलो किंवा ट्रॅक पॅन्ट घातली. तिथे जायचं, जे शूटिंगसाठी कॉस्ट्यूम वापरणार आहेत तेच कॉस्ट्यूम घालायचे आणि तेच तुमचे वेपन्स घेऊन तुम्ही ती रिहर्सल करायची. आणि मग परत संध्याकाळी 7:30ला पॅकअप व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही शूट करायचो. आणि मग ते सगळ्याच गोष्टी, आणि मी म्हणतो ना की तुम्ही सिनेमात बघता ना ते सगळे मावळे आणि ती जी गर्दी आहे सगळेजण, ती खरी आहे. कुठेही कॉपी पेस्ट VFX नाही. कमीत कमी 2000 मावळे ज्युनियर आर्टिस्ट, 2000, त्यातले 500-600 रिअल फायटर्स. बापरे. म्हणजे मुघल सैन्यात दिलेले काही फायटर्स आणि मावळ्यांकडे दिलेले काही फायटर्स, कारण ते ठेवायला लागायचे, कारण सगळ्या ज्युनियर्सना नाही जमत. त्यामुळे ते फायटर्स ते ड्रेस घालून आमच्यावर असायचे की जे त्यांना माहिती आहे की कसं पंच करायचं आहे, कसं पकडायचं आहे, कसं, किंवा त्यांना उद्या समजा आम्ही जरी मारलं तर ते कसं प्रोटेक्ट करू शकतात हे त्यांना माहिती आहे, कारण ते त्या क्षेत्रातले आहेत. त्यामुळे ते 500 ते 700 फायटर्स ते असायचे. आणि रोज तामझाम, म्हणजे जवळजवळ जत्रा, रोज जत्रा. आणि मी बघायचं म्हणजे जवळजवळ आर्टिस्ट असे 40 ते 45 व्हॅनिटीज लागलेल्या असायच्या तिथे. त्याच्यानंतर जेवण, म्हणजे तिथेच जेवण लागायचं ना, तर असे टेंट्स लागलेत आणि जेवत आहेत तिथे, इथे जेवत आहेत, तिथे जेवत आहेत, आमचे टेंट्स वेगळे. मी असं म्हणलं हे भव्य दिव्य, पण मी माझ्या आयुष्यात मी बोलतो ना, मी खरंच नौका आहे बाबतीत. मी असं मेस्मराईज झालो होतो एवढं सगळं भव्य दिव्य बघून. म्हटलं अरे, म्हटलं सॉलिड आहे म्हटलं. आणि बरं असं नाही रेलचेलच जेवणाची की अरे हे नाही आहे, हे कसं दिसतंय, अरे ह्याचं तर. तिथे वाईला होतो रोज, सगळ्यांना व्यवस्थित उत्तम 5 प्रकारच्या भाकऱ्या, सगळं जेवण उत्तम. त्यामुळे
लढाईच्या सीनमध्ये आम्हाला फक्त सर बोलायचं, अरे कमी खा रे, कमी खा रे. कारण शूट करायचं आहे. कारण तो एकतर भरपूर जेवाल आणि सुस्त व्हाल. पण आम्हाला ते जे वाढायला जायचं किंवा द्यायला जायचं ना, त्याच्यावर आमच्यावर एक देखरेख मंत्री होता आमचा.